नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या रविवार स्पेशल पहिल्या एपिसोडमध्ये घरी जे काही घडलेलं असतं त्याच्यामुळे अवंतिका भयंकर घाबरलेली असते. सौमित्र घरी नसल्यामुळे अवंतिका लगेच त्याला फोन करते आणि त्याला रडतच सांगू लागते की हे बघ सौमी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तू जिथे कुठे असशील ना तिथून लवकर घरी ये. अवंतिका अशी रडतीये ते पाहता सौमित्र विचारतो, काय झालं अवी, तू अशी रडतीयेस का? मग अवंतिका सांगू लागते की सौमित्र, सगळं संपलंय. ज्या माणसाकडनं कर्ज घेतलं होतं ना, तो माणूस गुंड घेऊन घरी आलाय आणि मुदत संपली आपल्या घराची, बोली लागणार आहे. अरे सौमी, आपल्या आशीर्वाद बंगल्याची बोली लागणार आहे. आता अवंतिका घाबरत म्हणत असते, सौमी ते काही मला माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. हे सगळे खूप दादागिरी करतायत. मला खूप भीती वाटते, ते सगळ्यांना घराबाहेर काढतायत. काही करून तू पटकन घरी पोच. सौमित्र अवंतिकाला म्हणतो की थांब, तू काळजी करू नको, मी आलोच. आणि तो फोन ठेवून देतो. लगेच गाडीत बसतो आणि लगेच घरी यायला निघतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे जानकीने सयाजीरावांकडनं कडं आणलेलं असतं आणि ती शांत बसत विचार करत असते की नेमकं काय अर्थ असेल या कड्याचा. जानकी इकडे तिकडे कडं फिरवत फिरवत ते कडं पाहत असते, पण मात्र जानकीला आता पुढे काहीच समजत नसतं. तेवढ्यात बाजूला तिथे ओवी सुद्धा खेळत असते. त्याच्यानंतर जानकी पाहतच असते, पण मात्र तेवढ्यात तिला तो बरोबर नंबर दिसतो. त्या कड्यावरती 268 असा नंबर लिहिलेला असतो. जानकीला सुद्धा प्रश्न पडतो की हा कसला नंबर आहे. जानकी आता तर्क लावण्याचा प्रयत्न करत असते. जानकी विचार करत असते, बँकेचा पासवर्ड तर नसेल ना, पण मात्र तो 4 क्रमांकांचा असतो. तिथे बाजूलाच ओवी खेळत असते. जानकी विचार करत असते, नाना म्हणाले होते कडं कुलूप किल्ली, कडं तर सापडलं, त्याच्यावरचा नंबर सुद्धा सापडला. मग आता नेमकं कुलूप किल्ली काय आहे? ती जोखीम सुद्धा मला सांगत होती की माझं उत्तर हातातल्या सोन्यात दडलंय. हातातलं सोनं तर हेच कडं आहे आणि 268 हे त्याचं उत्तर असेल का? पण मात्र नेमकं कशाचं? त्यानंतर इकडे दुसरीकडे जानकी विचार करत असते की देवा, तू मला एक क्लू दिलायस, आणखी पुढचे मार्ग तर दाखवत जा. नेमकं आता काय असेल हे? कुलूप किल्ली हे सोन्याचं कडं, नक्कीच याचा काय अर्थ असेल? आणि आता जानकी विचार करू लागते. ओवी आता एका कॉईन बरोबर खेळत असते आणि ते खोटं कॉईन आता इकडे जानकीच्या पायाशी येऊन पडतं. जानकी ते उचलते आणि तिला आठवतं की हे तेच कॉईन आहे जे ऐश्वर्याने माझ्या कपाळावरती लावलं होतं. आणि तेव्हाच त्या खोट्या नाण्याला जानकीचे सौभाग्य म्हणजेच की कुंकू लागलेलं होतं. जानकीने तेव्हा ऐश्वर्याला शब्द दिला होता, याच कॉईनसह माझ्या मुलीला आणि नवऱ्याला घेऊन नाही वाजत गाजत त्या घरात आले ना, मी सुद्धा नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही. मग आता त्याच्यानंतर जानकीला सर्व आठवतं. ओवी विचारते की आई, मला खेळायला कॉईन दे ना. पण मात्र आता इकडे जानकी म्हणते की तू हे कॉईन खेळायला का घेतलंस? हे कॉईन मी देवाऱ्यात ठेवलं होतं, माहिती ना तुला. ओवी आता म्हणू लागते, अगं आई, मला कंटाळा आलेला आणि म्हणूनच मी याच्याबरोबर छापा काटा खेळत होते. जानकी ओवीवरती ओढत म्हणू लागते, ही काय खेळायची वस्तू आहे का? तुला खेळायचं असेल तर दुसऱ्या वस्तूने खेळ ना, नाहीतर जाऊन अभ्यासाला बस. आता त्याच्यानंतर ओवी म्हणू लागते की तू माझ्यावरती काय चिडतीयस ग? माझ्याच बिझनेस गेम मधलं कॉईन येते. आता त्याच्यानंतर जानकी म्हणत असते, हे बघ ओवी, हे कॉईन मी देवाऱ्यात ठेवलं होतं, याचा अर्थ असा की ते खूप महत्वाचं आहे. काहीही गरज नाहीये कशाला हात लावायची. आता ओवी हट्ट करत असते आणि कॉईन मागत असते, पण मात्र तिला जानकी नाही नाही म्हणत असते आणि तिला ते कॉईनच देत नसते. ओवी जानकीकडे कॉईन मागत असते, त्याच्यामुळे जानकीकडनं चुकून त्या हातातनं कॉईन सटकतं आणि ते देवाऱ्याच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन पडतं. जानकी आता देवाऱ्यामध्ये पाहू लागते की नेमकं ते कॉईन कुठल्या कोपऱ्यात गेलंय. जानकी इकडे तिकडे सगळीकडे ते पाहत असते. त्यानंतर आता ते माणसं सगळ्यांवरतीच बळजबरी करत असतात. ऐश्वर्याची खूप कंबर दुखत असते, म्हणून ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागते. सारंग लगेच ऐश्वर्याकडे येतो आणि तिला विचारतो की ऐश्वर्या, काय झालं? ऐश्वर्या सांगते की सारंग, माझी खूप कंबर दुखतीये. तर आता ऐश्वर्याला तिथे शांतपणे सारंग बसवतो, पण मात्र ते माणसं बळजबरीने त्यांना हिसकावूनच देत असतात. सारंग म्हणत असतो, त्यांची कंबर दुखतीये, तुम्हाला कळत नाहीये का? पण मात्र तो डीलर म्हणतो की नाही नाही, ते नाटकं करतात, बाहेर काढा त्यांना. त्याच्यानंतर तो डीलर आता सुमित्राचा हात पकडतो आणि त्यांना ते बाहेर हिसकावून देतात. तो आता डीलर सुमित्राचा हात पकडतो आणि तिला बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतो. सुमित्रा खाली पडणार तेवढ्यात लगेच समोरनं ऋषिकेश येतो आणि तो सुमित्राला पकडत तिला पडण्यापासून वाचवतो. त्याच्यानंतर सगळेच ऋषिकेशकडे आश्चर्याने पाहू लागतात. इकडे ओवी आणि जानकी दोघी ते कॉईन शोधतच असतात, पण मात्र तेवढ्यात आता जानकीचं लक्ष तिथे देवाऱ्याच्या ड्रॉवरकडे जातं. म्हणजेच की त्याच्याकडे जिथे पासकोड टाकून ते ड्रॉवर उघडायचं असतं. आता त्याच्यानंतर त्या लॉकला पाहता जानकी विचारते की ओवी, हे काय ग, कसला लॉक आहे? मग आता त्याच्यानंतर ओवी म्हणते की माहीत नाही,
कशाचं तरी कुलूप असेल. आता कुलूप हा शब्द ऐकल्यानंतर जानकीच्या डोक्यामध्ये लगेच ते क्लिक होतं. जानकी लगेच आता त्या कड्याला पाहते आणि तिला नानांचं देखील बोलणं आठवतं आणि त्याच्यानंतर तिला कुलूप किल्लीवरनं सगळं समजतं. तिला तिथे तेव्हा जोखीनीचं सुद्धा बोलणं आठवतं आणि त्याच्यानंतर जोखीनीने सुद्धा त्या कोड्यामध्ये असाच देव्हारा असं काहीतरी उल्लेख केलं होतं हे जानकीला समजतं. तिला जोखीनीचं सगळं बोलणं आठवत असतं. जोखीनीने जे जे काही जानकीला कोडं घातलेलं असतं ते सर्व कोडं आता जानकीला आठवतं. म्हणजे जानकीने जवळजवळ सगळी उत्तरं शोधलेली असतात. जानकीला आता कडं, कुलूप, किल्ली हे सगळं काही सापडलेलं असतं. आता त्याच्यानंतर जानकी खुश होत म्हणते की नाना मला कोडं सुटलं. इकडे दुसरीकडे सुमित्राची झालेली अवस्था पाहता ऋषिकेश सुद्धा सुमित्राकडे कळवळीच्या नजरेने पाहत असतो. सुमित्रा सुद्धा रडत असते आणि ऋषिकेश सुद्धा. आता सुमित्राची अवस्था केल्यामुळे ऋषिकेश त्या डीलरकडे खूपच रागारागाने पाहतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याच्याकडे सनकन त्याच्या कानाखाली मारतो. ऋषिकेश आता त्याला बाहेर ओढतो, त्याला मारतो तर तो डायरेक्ट सुमित्राच्या पायाशी जाऊन पडतो. आता ते बाकीचे लोक सुद्धा इकडे ऋषिकेशकडे येतात. ऋषिकेश त्यांना सुद्धा खूप मारतो. आता त्याच्यानंतर जानकी त्या पासकोड मध्ये 268 असे नंबर टाकते आणि जानकी ते ड्रॉवर उघडू लागते तर ते ड्रॉवर लगेच उघडतं. हे सगळं पाहता ओवीला आणि जानकीला मोठा धक्काच बसतो. ओवी सुद्धा आश्चर्याने पाहत असते आणि जानकी सुद्धा. जानकी लगेच त्या ड्रॉवरमध्ये हात घालते आणि पाहू लागते की त्याच्यामध्ये नेमकं काय आहे. तर जानकीला कसले तरी पेपर्स दिसतात आणि ते पेपर्स घराचे ओरिजिनल असतात. त्याच्यामध्ये नानांनी नमूद केलेलं असतं की हे सगळा रणदिवे बंगला हा ऋषिकेशच्या नावावरती असेल आणि ते खरे पेपर जानकीला जेव्हा सापडतात तेव्हा जानकीला भयंकर आनंद होतो आणि तिचा आनंद तेव्हा अनावरच होतो. इकडे दुसरीकडे ते माणसं आता ऋषिकेशला पकडतात, त्याला मारू लागतात आणि त्या डीलरला ऋषिकेशने मारले ते पाहता तो सुद्धा भयंकर चिडलेला असतो. त्याच्यानंतर त्याची माणसं ऋषिकेशला आता पकडतात आणि तो डीलर ऋषिकेशच्या समोर येत त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो. इकडे जानकी लगेच प्रेमाने ओवीकडे येते आणि ओवीला आपल्या मिठीमध्ये घेते. ओवी सुद्धा भयंकर खुश असते. जानकी देवासमोर उभी राहत ओवीला म्हणते की ओवी बघ ना, इतके दिवस घर वाचावेत म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत होतो, पण त्याचा मार्ग आपल्या समोरच होता. जानकी देवाच्या समोर हात जोडत म्हणते की देवा आमच्यावरती अशीच कृपा ठेव आणि तुझे खरंच खूप मनापासून आभार. ओवी सुद्धा देवासमोर हात जोडत देवाचे आभार मानत असते. जानकी ओवी दोघीही खूप खुश असतात. जानकीच्या खऱ्या अर्थाने सगळं काही हातात आलेलं असतं. तेवढ्यात लगेच जानकीचं लक्ष घड्याळाकडे जातं आणि जानकीच्या लक्षात येतं की 4 वाजत आलेत. जानकी आता ओवीला म्हणते ओवी आशीर्वाद बंगल्याचा निलाव सुरू होण्याच्या आत मला तिथे जायला हवं. जानकी तिकडे जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच समोरनं सगुणा येते आणि ती जानकीला म्हणते की जानकी पटकन घरी चला, तिथे खूप मोठा राडा सुरू झालाय. जानकी विचारते कसला राडा, तर सगुणा सांगू लागते यांचा फोन आला होता. ते सांगत होते की आशीर्वाद बंगल्यावरती कोणीतरी गुंड शिरलेत आणि आपला बंगला रिकामा करतायत म्हणून. आईला पण घरातनं ढकललंय म्हणे. जानकी विचारते आईंना काही लागलं तर नाही ना. आता सगुणा सांगू लागते नेमकं कोणाला किती लागलंय हे नाही माहिती, पण ऋषिकेश दादाने येऊन आई साहेबांना वाचवलं एवढं माहितीये मला. आता ऋषिकेश दादा त्या गुंडांना मारतायत, काही अनर्थ होण्याच्या आत चला ना तुम्ही. मग त्याच्यानंतर जानकी तर सगुणाला म्हणते की ओवी जवळ थांब, मी जाऊन आले पटकन. त्याच्यानंतर सगुणा ओवीच्या जवळ थांबते आणि जानकी आता लगेच तिकडनं निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे तो डीलर ऋषिकेशला मारायला लागतो. तो ऋषिकेशवरती हात उगारणार तेवढ्यात लगेच समोरनं सौमित्र येतो आणि त्याचा हात पकडतो आणि सौमित्र सुद्धा त्याचा हात हिसकावून लगेच त्याच्या थोबाडीत देतो. सौमित्र ऋषिकेश एक एक करत त्या गुंडांना बेदम मारतात. ते खूप मारत असतात आणि घरातले सगळेच तो तमाशा पाहत असतात. ऐश्वर्या सारंगची तर पूर्ण बोलतीच बंद झालेली असते. तेवढ्यात लगेच तिथे पोलीस येतात आणि ते विचारतात की काय चाललंय हे सगळं, थांबवा हे सगळं. त्याच्यानंतर आता सौमित्र लगेच त्यांच्याकडे येत म्हणतो की सर बरं झालं तुम्ही आलात, आम्हाला जबरदस्तीने घरातनं बाहेर काढलं जात आहे, प्लीज तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. याच्यावरती तो डीलर सांगू लागतो की नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तसं काहीही केलेलं नाहीये. हे बघा आम्ही यांना कालच नोटीस दिली होती तरी सुद्धा यांनी घर नाही खाली केलं. आणि त्याच्यानंतर ती नोटीस दिलेली सगळं काही आता तो त्या पोलीस इन्स्पेक्टरला दाखवतो. ते सगळं पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर सांगू लागतो की हे सगळे लीगल प्रोसिजर पेपर मी पाहिलेत आणि विल कॉफी सुद्धा मी वाचलीये. हे तुमचं घर आहे ना ते सारंग रणदिवेने या सावकाराकडे गहाण ठेवलंय आणि त्याने त्याचे पैसे परत न केल्यामुळे आज या घराचा निलाव तर होणारच आहे आणि या निलावामध्ये जर कोणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता हे ऐकल्यानंतर घरातले सगळेच लोक शांत होतात. कोणाला काय करावं काहीच समजत नाही आणि सौमित्र लगेच तिकडनं निघून जातो. सौमित्र आता नानांना बाहेर घेऊन येतो
आणि मग त्याच्यानंतर घरातले सगळेच आता बाहेर आलेले असतात. त्याच्यानंतर आता सगळे शांत असतात. सगळ्यांनाच या गोष्टीमुळे खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आणि तो आता दरवाजा लॉक करून घेतो. नानासुद्धा एकदम शांत झालेले असतात. सारंग तर तिथे मान खाली घालूनच उभा असतो. कारण सारंगने हे जे काही केलं त्या गोष्टीचा त्याला खूप मोठा पश्चाताप होत असतो. आता तो डीलर रणदिवे नावाची ती पाटी काढतो आणि त्याच्यानंतर ऐटीत त्याचा गॉगल लावत तिकडे ऋषिकेशकडे येतो आणि ऋषिकेशकडे पाहत म्हणतो की चला रे निलावाला सुरुवात करा. आणि तो खूपच मोठ्या मोठ्याने हसू लागतो. आता त्याच्यानंतर तो रणदिवे नावाचा तो बोल आता स्वतः हाताने खाली फेकून देतो आणि हे सगळं पाहता ऋषिकेशच्या तळपायाची आग पूर्ण मस्तकातच जात असते. तो भयंकर चिडलेला असतो. पण मात्र आता ऋषिकेश व कोणीही या सगळ्यासाठी काहीही करू शकणार नसतं. आता सगळेच त्यांच्या घराकडे पाहत शांत असतात आणि रडत असतात. त्याच्यानंतर नाना आता स्वतःशी विचार करत म्हणतात की हे सगळे घराचा निलाव करायला निघालेत. पण मात्र एकच महत्वाची गोष्ट आहे की ज्याने हे सगळं थांबवू शकतं. जानकी तूच आता हे घर वाचवू शकतेस. जानकी तू कुठे आहेस? आणि नाना जानकी येण्याची वाट पाहत असतात. त्याच्यानंतर सगळेच आता निलावासाठी जमलेले असतात. मग त्याच्यानंतर आता सभा भरल्यानंतर तो माणूस आता सांगू लागतो की मंडळी आज आपण आशीर्वाद सदनच्या निलावासाठी जमलेलो आहोत. पूर्वी हा बंगला मिस्टर सारंग रणदिवे यांच्या नावावरती होता. त्याच्यानंतर सगळेच घरातले बाजूला तिथे उभे असतात आणि तो सगळा प्रकार पाहत असतात. घरातले सगळेच सारंगकडे पाहू लागतात. मग त्याच्यानंतर डीलर सांगत असतो आता त्याच्यानंतर त्या बंगल्यातली सगळी कागदपत्र ही माझ्याकडे आहेत आणि तो बंगला आता त्यांचा नाहीये. चला आता दिमागदार अशा बंगल्यासाठी आपण बोली लावूयात आणि हे घर मिळवूयात. आणि मला माहितीये की हे घर मिळवण्यासाठी तुमच्यामध्ये नक्कीच स्पर्धा होईल. चला आपण या दिमागदार बंगल्याच्या बोनीसाठी सुरुवात करूयात. आणि या बंगल्याची पहिली बोनी आहे 5.5 करोड. त्याच्यानंतर आता दुसरा माणूस लगेच म्हणतो की 6.5 करोड रुपये. त्याच्यानंतर सगळे आता बंगल्याची बोणी लावू लागतात आणि बंगल्याची बोणी लागते ती 7 करोड रुपयाला. त्याच्यानंतर सगळेच एक एक करत 8 करोड 9 करोड असं म्हणत असतात. आणि हे सगळं बघा आता घरातल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आणि त्यांच्या रणदिवे बंगल्याची अशी बोहणी लागते, त्यांच्या घराची अशी बोहणी लागते हे पाहता सुमित्रा तर खूप रडत असते. नानांना सुद्धा या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत असतं. नाना आता स्वतःशी विचार करत म्हणतात जानकी अगं लवकर ये. जानकी अगं कुठे आहेस तू? इथे सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. मग त्याच्यानंतर तो माणूस आता एक एक करत घराचा निलाव करत असतो आणि सगळेच एक एक करत घराची मोठी मोठी रक्कम करत असतात. आता तो डीलर पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच आता जानकी येते आणि जानकी त्यांना थांबवते. जानकीला पाहता ऋषिकेश लगेच तिच्याकडे येतो आणि जानकीला विचारतो जानकी अगं कुठे होतीस? मग आता त्याच्यानंतर तो माणूस म्हणतो अरे काय रे तुमचा रणदिवे घरामधलं कोणी ना कोणी नुसतं मध्ये येतच का? जानकी लगेच म्हणते कुठल्या घराची आणि कोणाच्या घराची? ते सुद्धा रणदिव्यांच्या. आणि कुठल्या बेसवरती तुम्ही या घराचा सौदा करायला निघालात? जानकी स्पष्टपणे त्या डीलरला म्हणते जे घर तुमचं नाहीच आहे त्या घरावरती कुठल्या हक्काने तुम्ही तुमचा हक्क सांगताय? आता जानकीचं हे बोलणं पाहता सारंग ऐश्वर्या हे दोघी आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. कारण नेमकं जानकी काय बोलते हे त्यांना काहीच समजत नसतं. तर मित्रांनो, महा एपिसोड भाग 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.